जय महाराष्ट्र मित्रांनो, गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय. टीच फॉर इंडिया फेलोशिप साठी अप्लाय करणं सुरू झालंय. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये, कुठलीही एक्झाम होणार नाहीये, इंटरव्ह्यू सुद्धा नसतो. जस्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या बेसिसवर इथे सिलेक्शन होतं. तुम्हाला माहिती असेल SBI युथ फॉर इंडिया फेलोशिपची आपण माहिती दिली होती, जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्याच प्रकारे टीच फॉर इंडिया फेलोशिप आहे, ज्यामध्ये सिलेक्टेड सिटीज असतात, त्यामध्ये आपले ते विद्यार्थी आहेत त्यांना आपण शिकवतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बदल्यामध्ये आपल्याला 25,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड म्हणजे सॅलरी सुद्धा मिळते. प्लस आपला लॅपटॉप झालं, टॅबलेट झालं, जो पण खर्च येतो ते सुद्धा मिळतं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या NGO सोबत काम करायची संधी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अप्लाय करणं सुरू झालंय. 2 वर्षाचा प्रोग्राम आहे आणि भरपूर सारे बेनिफिट असणार आहे. अप्लाय कसं करायचं, कारण की अप्लाय करण्यासाठी फक्त 7च दिवस बाकी आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून घ्या आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कारण की 18+ तुमचं वय आहे, म्हणजे 18 कमीत कमी वय आहे आणि जास्तीत जास्त तुमचं 30 आहे, 40 आहे, 50 आहे, 60 आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. मॅक्झिमम एज साठी लिमिट नाही दिलंय, त्यामुळे नक्की शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय टीच फॉर इंडिया फेलोशिप 2026 साठी अप्लाय करणं सुरू झालंय. इथे बघू शकताय ह्या ज्या मॅडम आहेत किंवा हे जे विद्यार्थी आहे, हे बघा या मॅडम जे शिकवत आहे अशा प्रकारचं तुम्हाला काम करायचं आहे. कारण की भरपूर सारे भारतातले ठिकाण आहे, महाराष्ट्रातले ठिकाण आहे. यस, तुम्ही जर इथे अप्लाय करताय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायची संधी मिळते आहे. महत्त्वाचं म्हणजे असे विद्यार्थी आहे ज्यांच्यापर्यंत चांगली टेक्नॉलॉजी झालं, कम्प्युटर वगैरे झालं, हे नॉलेज अजूनपर्यंत पोहोचलं नाही आहे, तर त्यांना ते नॉलेज द्यायचं काम, शिकवायचं काम आपण करणार आहोत. त्या बदल्यात आपल्याला चांगला मोबदला पण मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला लागतात, म्हणजे इन्शुरन्स वगैरे झालं, त्याच्यानंतर लॅपटॉप झालं, टॅबलेट झालं, स्मार्टफोन झालं, इंटरनेट अलाउन्स झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय, खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्यासारखे म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी अप्लाय केलं होतं, अशा अनेक जणांचे इथे अनुभव शेअर केले. इथे बघा या मॅडम आहे, यांचा हा फोटो दिलेला आहे. तर यांनी पण इथे टीच फॉर इंडियासाठी अप्लाय केलेला आहे आणि चांगली गोष्ट आहे. ओके, जसं की तुम्ही ते बघू शकताय, द फेलोशिप इज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. बघा, जॉब तर प्रत्येक जण करतं, पण अनेकांमध्ये काय एक स्पार्क असतो, की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. असे दुर्लभ घटक आहे, वंचित आहे, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. तर एक चांगली गोष्ट आहे, टीचिंग तुम्ही त्यांना देऊ शकताय. मग 1ली पासून ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतात, मग तुम्ही त्यानुसार करू शकताय. ओके, हिअर्स एव्हरीथिंग, म्हणजे काय काय आहे या गोष्टी. बघा, यांनी ऑलरेडी अप्लाय केलाय, त्यांचा फोटो दरवर्षी असतो. इथे बघा या मॅडम आहे, यांनी पण शिकवलेलं आहे. तर थोडक्यामध्ये ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते पण दिलंय. तुम्ही फक्त ग्रॅज्युएट पाहिजे, म्हणजे तुम्ही जून-जुलै 2026 पर्यंत ग्रॅज्युएट झालेला पाहिजे. मग याच्या आधी झालाय, 2018 मध्ये झालाय, 17 मध्ये झालाय, 16 मध्ये झालाय, 15 मध्ये झालाय, 2024 मध्ये झालाय, 25 मध्ये झालाय, 22 मध्ये, 21 मध्ये, कधीही, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट पास आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. 2026 साठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भारतीय ओव्हरसीज सिटिझन जरी असाल, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. सिलेक्शन प्रोसेस काय, कशाप्रकारे सिलेक्शन होतं, कुठल्या-कुठल्या सिटीज आहे आणि कोणाकोणासोबत आपल्याला काम करायला मिळतं, तुम्ही ते बघू शकताय. वेदांत आहे, त्याच्यानंतर बघा मोठे-मोठे ग्रुप आहे, त्यांच्यासोबत इथे आपल्याला काम करायला मिळते. काय-काय मिळतं, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, मंथली सॅलरी इथे 30,000 मिळते. यस, 30,000 सॅलरी मिळते. प्लस तुम्हाला सिटी कंपेन्सेशन, म्हणजे तिथे राहिला समजा पुणे, आता इथे बघा महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलं तर मुंबई आहे. ओके, आणि पुणे आहे. तर मुंबई पुणेमध्ये तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये पाहिजे असेल तर पुणे मुंबई हे लोकेशन मिळेल. मग तिथे तुम्हाला राहायला ₹6,000 टू ₹12,000 रेंट सुद्धा मिळते. बाकी एक्सपेन्ससाठी सुद्धा मिळतंय. आणि मंथली तुम्हाला इथे जसं मी बोललो, लॅपटॉप झालं किंवा क्लासरूमसाठी तुम्हाला इंटरनेट लागतंय, टॅबलेट लागतंय, या गोष्टी सुद्धा प्रोव्हाईड केल्या जातात. म्हणजे 30,000 प्लस 12,000 प्लस हे अलाउन्स, एवढं सगळं तुम्हाला इथे मिळतं आहे. ओके, आता नेमका एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर बघू शकताय, ही जी आहे ही लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आहे, ज्यामध्ये तुम्ही असे विद्यार्थी आहे, इथे बघू शकता अशा प्रकारचे विद्यार्थी आहे, त्यांना तुम्ही नॉलेज देतात, त्यांना तुम्ही शिकवतात.
एक वर्क एन्व्हायरमेंट वेअर यू आर सपोर्टेड थ्रू द इंटेन्स एक्सपिरियन्स ऑफ द फेलोशिप. द अपॉर्च्युनिटी इज टू बी पार्ट ऑफ द मोस्ट ॲक्लेम अँड विजनरी मोमेंट्स इन इंडिया. थोडक्यामध्ये वेगवेगळ्या एनजीओज असतात, ते कशा प्रकारे काम करतात तशा प्रकारेच तुमचं इथे काम असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळांना जेवढ्या पण सुट्ट्या असतात, जसं की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या, तर या सगळ्या सुट्ट्या तुम्हाला मिळतात किंवा लागून 2-3 सुट्ट्या आल्यात, तर त्या सुद्धा सुट्ट्या तुम्हाला इथे मिळतात. त्यामुळे चांगली गोष्ट आहे आणि प्लस सॅलरी वगैरे पण तुम्हाला जबरदस्त मिळते. अजून तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर इथे बघा दिलेलं आहे. थोडक्यात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर ग्रॅज्युएशन पाहिजे, 2 वर्षाचा हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथे इन्व्हॉल्व केलं जातं टीचिंगमध्ये, लेसनमध्ये, प्लॅनिंगमध्ये, हे कम्युनिटीमध्ये, की त्यांना एंगेज होण्यासाठी, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी. ओके. अप्लाय करणं सुरू झालंय. ऑलरेडी तुम्हाला काय-काय मिळतात ते सांगितले. हॉलिडेज एंड लीव्हज तुम्हाला मिळतं, हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला मिळतो, प्लस तुम्हाला भरपूर सारे ॲक्सेस वगैरे मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 स्टेज व्हेरिफिकेशन आहे. सगळ्यात पहिले काय होतं, इथे फक्त तुमचे डॉक्युमेंट होतात आणि तिथे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुम्ही शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर असं समोरासमोर बसून की बघितलं जातं. टीचिंग तर आजकाल कोणीही करू शकतंय. पण त्यामध्ये तुम्हाला लहान मुलांना शिकवायची आवड आहे का? कशा प्रकारचं तुमचं नेचर आहे? नाहीतर तुमचं नेचर चांगलं नाही आहे, तुम्ही समोरच्याला शिकवू शकत नाही, तर मग त्याला काही अर्थ नाही. तुम्ही फ्रेशर्स असाल तरी चालणार आहे. फक्त तुमचं जे आहे ते नेचर चांगलं पाहिजे. समाजाला हेल्प करणारं तुमचं नेचर पाहिजे. ओके. सिटीज ऑलरेडी तुम्हाला सांगून झालं आहे मुंबई आणि पुणे. ओके. तर अप्लाय कसं करायचं त्याआधी ते ॲप्लिकेशन प्रोसेस समजून घ्या. पूर्ण फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे, जो की आपण इंग्लिशमध्ये फॉर्म भरणार आहोत. त्याच्यानंतर यांचं असाइनमेंट सेंटर आहे. तिथे जसं मी तुम्हाला बोललो तुमचं नेचर काय ते चेक केलं जाईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. तर अशा प्रकारे ही फेलोशिप आहे. तुम्हाला बघायचं असेल मागच्या वर्षी ज्यांनी या फेलोशिपसाठी अप्लाय केलं त्यांनी नेमकं काय-काय काम केलंय ते तुम्ही ते बघू शकताय. आत्तापर्यंत 15,000 जसे तुम्हाला फेलोशिपला तुम्ही अप्लाय करणार आत्तापर्यंत 15,000 प्लस फेलोशिपसाठी अप्लाय केलं गेलेलं आहे. ग्रॅज्युएशन रेट इन 10 प्लस म्हणजे ज्यांनी शिकवलंय त्यांच्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. 5x आहे, 3x आहे, सगळी अपॉर्च्युनिटीज दिलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हे व्हिडिओ पण बघू शकताय आणि तुम्ही ज्या फेलोशिपसाठी अप्लाय करता जसं की बघा यांनी आता अप्लाय केलं होतं, यांनी अप्लाय केलं होतं. तर असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी अप्लाय केलं होतं, एक सुधारणा केलेली आहे. तर त्यांचे पण अनुभव तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यांनी बघा स्वतः दिलंय 2014 ते 16 मध्ये या होत्या. अजून तुम्ही ते पुढे स्क्रोल करा. या 17 ते 19 मध्ये होतात. रिचा गुप्ता म्हणून. ओके. अजून तुम्ही इथे बघू शकताय तरुण आहे, यांनी पण केलेलं आहे. तर असे अनेक जण आहेत. तुमचा पण फोटो इथे लागेल आणि तुम्ही इथे बघू शकता किती लोकांना हेल्प केली गेलेली आहे, काय-काय केले गेलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं? तर इथे बघा दिलंय अप्लाय नाऊ शेवटची तारीख आहे 19 एप्रिल. तारीख मे बी वाढू शकते, पण तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. मग अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. मग तुम्ही ग्रॅज्युएट आहात का? तर येस मी ग्रॅज्युएट आहे. मग यावर क्लिक करायचं आहे. भारतीय सिटिझन आहात का? तर हो मी भारतीय सिटिझन आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच अप्लाय करताय तर येस किंवा आधी अप्लाय केलं असेल तर करू शकता. मी पहिल्यांदा अप्लाय करतो तर येस. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि कंटिन्यू म्हणायचा. मग तुम्ही एलिजिबल आहे का ते तुम्हाला दिसेल. मग ती लिंक पाठवली जाईल त्यावर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, आडनाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या कॉलेजमधून झालंय, किती मार्क पडले ते टाकायचं आहे. कारण की त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरच तुमचं इथे शॉर्टलिस्टिंग होणार आहे. त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. नक्की मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.